तुमच्या शहराची स्पेशालिटी काय आहे असं जर कोणी इथल्या लोकांना विचारलं ना तर पूर्वी इथली लोक द्राक्षांचं नाव घ्यायची, मग नंतर इथला चिवडा खूप फेमस झाला आणि आता तर मिसळ कॅपिटल ऑफ इंडिया अशी एक आगळी वेगळी ख्याती या शहराने मिळवलेली आहे. मला वाटतं एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी नाशिकमध्ये आले. खाद्यपदार्थ ही ज्या शहराची स्पेशालिटी असेल ना तिथली माणसं खवय्ये तर असणारच नाही का. चांगलं चांगलं खायचं आणि चांगलं चांगलं करून खाऊ घालायचं हे इथल्या माणसांना नक्कीच आवडत असणार आहे. आणि म्हणूनच खाद्य संस्कृतीची परंपरा असलेल्या आपल्या या नाशिक शहरामध्ये आपण असेच काही पाककलेतले पारंगत हात शोधण्यासाठी आलो. आता हे हात कसे शोधायचे, ते कशासाठी शोधायचे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी मी मानसी कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत SVC कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कुचिना किचन सोल्युशन्स आणि RR काबेल. प्रिंट पार्टनर लोकमत आणि रेडिओ पार्टनर रेड FM. सगळ्यात आधी नाशिकमध्ये आलेल्या या सगळ्या स्पर्धकांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. जोरदार टाळ्या एकदा सगळ्या स्पर्धकांसाठी. आणि आता पुढे जाण्यापूर्वी तसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण प्रेक्षकांसाठी म्हणून थोडक्यात या स्पर्धेबद्दल सांगते. ही आपली जी महामोदक स्पर्धा आहे त्यात मुंबईतनं 3 फायनलिस्ट आपण निवडलेले आहेत, त्यानंतर पुण्यातनं 3 फायनलिस्ट निवडलेले आहेत आणि आज नाशिकमधनं या सगळ्या स्पर्धकांमधनं 3 फायनलिस्ट आपण निवडणार आहोत जे पुढच्या फेरीत दाखल होणार आहेत. आणि पुढची फेरी थोडी अवघड असणार आहे कारण त्या फेरीमध्ये सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांच्या समोर तुम्हा सगळ्यांना प्रत्यक्षात मोदक करून दाखवायचे. खरं खरं तेव्हा कळेल की आजचे हे मोदक तुम्ही खरंच केले आहेत का कुठनं करवून आणलेले आहेत, ह्याची परीक्षा तेव्हा होणार आहे. आणि त्याही स्पर्धेतनं जे 3 विनर ठरतील त्यांना महामोदकाला हातभार लावण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. तर ह्या महामोदकाला हातभार लावण्याची सगळ्यांनी अगदी जय्यत तयारी केलेली मला इकडे दिसतेय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतोय. तो आनंद आपण एका घोषणेतनं व्यक्त करायचा आहे. चला गणेशाला अर्पण करूया प्रसाद महामोदकाचा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अंजली केळकर यांचं. केळकर काकू पाककलेत तर पारंगत आहेतच पण मोदक आणि केळकर काकूंचे नातं किती घट्ट आहे हे नाशिककरांना मला वाटतं वेगळ्याने सांगायची गरजच नाहीये. त्या मोदकवाल्या काकू म्हणून सुद्धा फेमस आहेत. काकू तुम्ही इतकी वर्ष या व्यवसायात आहात, आता तुमच्या हाताखाली खूप वेगवेगळ्या भागात येणाऱ्या महिला काम करत असतात. तुमच्या या व्यवसायाबद्दल आम्हाला काय सांगाल? 1987 सालापासून मी हा व्यवसाय करते. बाप रे, किती वर्ष झाली म्हणजे? 29 वर्ष. हो. माझ्याकडे 18 महिला काम करतात. बर. आणि हा सगळा आमचा महिला व्यवसाय. केळकर काकूंचे मोदक माहिती नसतील असा नाशकातला माणूस मला वाटतं जरा विरळाच असेल नाही का. तर अशा मोदकांमधल्या ज्या एक्सपर्ट आहेत त्या आज आपल्याला या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आता फार वेळ न दबडता आपण थेट स्पर्धेकडे वळूया. माझं नाव नेहा खरे. माझा व्यवसाय आहे ब्युटीशी रिलेटेड आणि कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. अच्छा, मोदकांबद्दल काय सांगाल तुमच्या? माझे मोदक ही माझ्या आईची देण आहे. म्हणजे माझ्या आईनी मला सांगितलं होतं की तू जगात काही पण कर पण तुला चांगला स्वयंपाक यायला पाहिजे. बरोबर. मुलांना वेगवेगळं खायला आवडतं कारण हल्लीच्या मुलांची टेस्टच तशी वेगवेगळं खायची तशी डेव्हलप झालेली आहे. आणि मग त्यांना पारंपरिक कसं आवडेल, मग त्याच्या आतमधलं पिढी म्हणजे आपण जे घालतो मटेरियल ते कसं वेगळं असेल. आमच्याकडे ड्रॅगन फ्रूट खूप खाल्लं जातं घरामध्ये आणि मी सडनली विचार केला की आपण ह्याचाच जर मोदक तयार केला तर सो मग मी म्हटलं चला आज आपण स्पर्धेमध्ये हे मोदक. अच्छा, म्हणजे मग ह्याच्यात सारण तुम्ही ड्रॅगन रोलचं घातलेलं आहे. ड्रॅगन फ्रूट आणि ऍपल सफरचंदाचं मिक्स. ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंद. आणि आपलं पारंपरिक म्हणून ओलं खोबरं आणि साखर पाहिजेच कारण त्याच्याशिवाय मोदकाला मजा नाही. मजा नाही. अगदी बरोबर. आपल्यालाही समाधान मिळत नाही ना की आपण मोदक केल्याचं, म्हणून त्याचं असा एक वेगळा ट्राय केला मी करायचा. जसं मी मगाशी म्हटलं की ह्यातनं तुम्ही पुढे गेलात आणि पुढची फेरी जर पार केलीत तर एक 10 फुटाचा मोदक जो आपण सिद्धिविनायकाला अर्पण करणार आहोत त्याला हातभार लावण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तर
काय वाटतंय तुम्हाला असं की का आपला हातभार त्या मोदकाला लागावा? मुळात सगळे फेस्टिवल्स खूप आनंद घेऊन येतात. नक्कीच. आपण जेव्हा घरात काही बनवतो त्याचा पण आपल्याला आनंद मिळतो. मी इथे स्पर्धेत आले, आय एम हॅपी. आणि जर एवढ्या मोठ्या महामोदकाला माझा हात ते बनताना लागणार आहे किंवा मला बघायला मिळणार आहे, ते सगळं शिकायला मिळणार आहे, आय विल बी हॅपी. काकू, तुम्ही आत्ताच यांचा मोदक खाऊन बघितलात, त्यांनी प्रिपरेशन सांगितलं कसं केलंय, आत काय काय सारणासाठी वापरलंय, तर कसं काय काय नाविन्य वाटतं याच्याबद्दल? पारंपरिक पद्धतीपेक्षा हा जरा थोडा वेगळा वाटला आणि छान वाटला. वा, काकूंना तुमचा प्रयत्न आवडलेला आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. पारंपरिक जे उकडीचे मोदक आहेत ते बनवलेले आहेत, तांदळाची पिठी आणि आतमध्ये गुळ खोबऱ्याचं सारण. गुळ खोबऱ्याचं सारण आणि त्याच्यामध्ये वेगळेपणा म्हणून केळं घातले, त्याने ती टेस्ट जरा अच्छा. वेगळी लागते आणि हा, हा. ती शाही मोदकासाठी लागते. केळं घातल्यामुळे चव चांगली चव आहे. चांगली आलेली आहे. थोडंसं वेगळेपण आणि कलर सुद्धा मी बीट आणि हळद एकत्र उकळून त्याचा हा कलर बनवला आणि त्याचा वेगळा गोळा बनवून ते थोडंसं डेकोरेशन छान. परीक्षकांना आवडलेलं आहे, म्हणजे परंपरेला धरून आणि शिवाय त्यात थोडंसं नाविन्य, असं एक व्यवस्थित बॅलन्स तुम्ही साधलेलं आहे. तुमचं नाव? राजू ठक्कर. ठक्कर म्हणजे तुम्ही महाराष्ट्रीयन नाही आहात, नाही. आणि तरी सुद्धा तुम्ही मोदक ह्या मराठमोळा जो खाद्यपदार्थ आहे त्याच्या स्पर्धेत भाग घेतलाय. मोदक स्पर्धेत आपण भाग घ्यावा असं कसं काय वाटलं तुम्हाला? बॉर्न अँड ब्रॉट अप इन महाराष्ट्र, तर आणि गणपती बाप्पा घरी बसवतो, सगळ्यांची आवडते. वा वा. यात पाठ का नाही घ्यावा, म्हणजे मुलांना फार आवड आहे याची. अच्छा. स्वतः बनवतात पण गणपती आणि मदतही करतात. म्हणजे आपले मराठी मातीतले मोदक फक्त आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनाच नाही तर अमराठी लोकांना सुद्धा किती आवडतं त्याचं उदाहरण आता आपल्या समोर आहे. तुमच्या मोदकांबद्दल काय सांगाल? काय म्हणजे त्याची स्पेशालिटी, का वेगळं कसं काय केलं? के मोदक है हमेशा व्हाइट ही रहते, तो बच्चे बोलते मम्मी थोड़ा कलरफुल करो, तो इसमें आटे में थोड़ा पालक प्यूरी डाल के पालक के मोदक बनाए हैं. परीक्षकांचं मत जाणून घेऊया. काकू, कसा वाटला मोदक? पालक प्युरी घातलेला हा जो मोदक केलाय आपण, हा मैद्याचा आहे का? हो. हा, कारण खाताना कळतंय ते. आता पुढे मला एक केशरी रंगाचा मोदक दिसतोय. बोलूया त्या कंटेस्टंटकडे. काय नाव तुमचं? पूजा पांडे. तुमचे हे खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत मोदक, केशरी रंगाचे. त्या मोदकांबद्दल सांगा. थोडासा वेगळा प्रयत्न केलाय मी, म्हणजे तिखट मोदक असा. अच्छा अच्छा, तिखट आहेत हे मोदक. हा, कारण मोदक हा ते प्रकार गोड आणि तिखट. तुम्ही हे जे गोड आणि तिखट असे मिक्स मोदक जे केलेत ते घरात तुमची मुलं खातात? हो, म्हणून थोडं गोड आणि तिखट केला की डिफरंट, थोडासा चेंज. काय काय प्रिपरेशन कसं केलंय आम्हाला सांगाल जसं थोडं? की सार आपला गोड आहे, ड्रायफ्रूट, खोबरा, खवा सगळं, आणि जे पीठ केलंय मी त्याच्यात तिखट थोडासा ऍड केलेलं आहे. चांगला वाटला. मी कधी तिखट मोदक केलेला नव्हता, पण आत्ताच्या ह्या मुली इंटरनेटवरनं जे शिकतात आणि नवीन नवीन रेसिपीज करतात, माहिती गोळा हा, त्यांचा हा प्रयोग चांगला आहे. आता आपले जे स्पर्धक आहेत ते बऱ्यापैकी मधल्या जनरेशनचे आहेत, तर त्यांचं इनोव्हेशन काय काय आहे, त्यांचं या नवीन नवीन रेसिपीजच्या बाबतीत काय मत आहे, हे आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने जाणून घेता येईल नाही का? हेच जाणून घेऊया आपल्या पुढच्या स्पर्धकाकडनं. माझे नाव विद्या प्रवीण जोशी. तुमच्या मोदकांबद्दल आम्हाला सांगा जरा. शुद्ध गाईचे, गावठी गाईचे दूध ते घरी उकळून आणि घरी खवा बनवला, आणि त्या खव्यामध्ये डायबेटीसला वगैरे सगळ्यांना चालेल अशी मध्यम प्रकारची साखर वापरली, जायफळ, विलायची, ड्रायफ्रुट्स, आणि त्याचा महागणपतीला महामोदक बनवलाय. ह्या बात आहे. म्हणजे तुम्ही घरी खवा बनवून त्याचे मोदक केलेत, बरोबर? आपली ही जी स्पर्धा आहे, महामोदक स्पर्धा, ही उकडीच्या मोदकांची आहे. आणि स्पर्धा म्हटलं की आपल्याला कितीही वाईट वाटलं, काही इमोशनल अटॅचमेंट असले तरी ते नियम आपल्याला पाळणं अतिशय गरजेचं आहे. नियम पाळलेच. बरोबर आहे. त्यामुळे काकूंच्या परवानगीनेच मी असं सांगते की आपल्याला तुमचे मोदक बाद करावे लागतील, पण काही हरकत नाही. तुम्ही स्वतःहून एवढी मेहनत घेऊन एवढे मोदक बनवलेत, हाच आमच्यासाठी खूप आनंदाचा भाग आहे. आणि आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचाच आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016.
ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016. आणि आता वळूया पुढच्या स्पर्धकाकडे. मी सौ श्रुतिका बेलगावकर. तुमच्या मोदकांबद्दल काय सांगाल? थोड्या वेगळ्या रंगाचे दिसत आहेत ते. हो, तुम्ही ओळखू शकाल का? नाही. कणकेचे? नाही नाही. आता हा जो माझा मोदक आहे हा उपवासासाठी चालणारा आहे पारंपरिक, पण वरची जी पारी आहे ती उपवासाला चालणारी आहे. अच्छा, म्हणजे भाजणीची, उपवासाची भाजणी जी असते. अच्छा, त्याची उकड घेऊन ती पारी केलेली आहे. अरे वा. आणि हा जो मोदक आहे हा गव्हाच्या चिकापासून तयार केलेला आहे. एकदमच छान आहे, कल्पकता आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि उपासाची भाजणी वापरून केल्या असल्यामुळे उपास करणाऱ्यांना पण खाता येईल. माझं नाव सोनल मालानी. मोदक तुम्ही स्वतः केलेत? हो, मी स्वतःच केले. हे शाही मोदक आहेत. ह्याच्यामध्ये काजूची पावडर, खवा आणि केसर मी वापरली. अच्छा. आणि आपल्या मोदकाच्या साच्याने आकार देऊन साच्यात घालून मोदक केलेले आहेत. म्हणजे हे खव्याचे मोदक आहेत. पण आपली स्पर्धा जसं मी मगाशी म्हणाले ती उकडीच्या मोदकांची आहे. मला माहिती आहे की स्पर्धा उकडीच्या मोदकांची आहे, पण मला उकडीचे मोदक बनवता येत नाही. पण मला स्पर्धेत भाग घ्यायचा होता. अच्छा, महामोदक बनवायचा आहे, म्हणून मी हे मोदक घेऊन स्पर्धेत आले. क्या बात आहे. म्हणजे ही स्पर्धा उकडीच्या मोदकांची आहे हे यांना माहिती होतं. त्यांना येत नाहीत उकडीचे मोदक, पण तरीही त्यांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी म्हणून त्यांनी हे इथे खव्याचे मोदक बनवून आणलेले आहेत. क्या बात आहे. यांच्या प्रामाणिकपणासाठी आणि या स्पिरिटसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. माझे मोदक सारण मी खोबऱ्याचं वापरलेलं नाहीये. अच्छा. आजकाल बऱ्याच लोकांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो, बरोबर, खाता येत नाही. त्याच्यासाठी मी शेवया आणि ओट्स हे दोन्ही हेल्दी ऑप्शन आहे. नक्कीच. डायबेटीस ज्यांना असतो त्यांना खूप वेळ भूक धरते त्याच्या सारखी सारखी लागते. म्हणून घरातले आजोबा आजी किंवा आजकाल तरुणांनाही असतो कोलेस्ट्रॉल, त्यांचं हे व्हावं, क्षुधा शांती. कारण सतत भूक लागणं हा मुलांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. पण मला एक तुम्हाला विचारायचंय, हे इथे तुम्ही हे कसलं बनवलंय तुम्ही? मी रव्याची उकड घेतलीये आणि फूड कलर वापरलाय. इतकं सुंदर आणि सुबक हे उकडीचं फूल बनवलंय त्यांनी. खूप सुंदर. आपण तुमचे मोदक परीक्षकांना देऊया. हो. आपलं नाव? साक्षी परदेशी. माझ्या मोदकामध्ये स्ट्रॉबेरी क्रश आणि ओलं खोबरं वाटून तयार केलेला मोदक आहे. अच्छा, स्ट्रॉबेरी क्रश. हो, माझ्या मुलाला स्ट्रॉबेरी खूप आवडते. अच्छा, मी ती करून बघितली ती रेसिपी. साधारण माझ्या असं लक्षात आलंय की हल्ली बायकांचं ना पारंपरिक पदार्थ कसे असतील ते कशा प्रकारे आपण शिकून घेऊ ह्यापेक्षा माझा मुलगा काय केलं तर खाईल ह्याकडे जास्त लक्ष असतं. तर मी सगळ्या मुलांना विनंती करते की तुमच्या आया बिचारा एवढी मेहनत घेत आहेत ना, तर जे काही करतील ते न कुरकुर करता आनंदाने खात जा. बरोबर आहे? हो, बरोबर आहे एकदम. खाऊन बघूया तुमचा मोदक. माझं नाव प्रणाली गायकवाड. मोदकांबद्दल काय सांगाल? मी हे ड्रायफ्रुट्स आणि ओलं खोबरं घालून केलेले आहेत मोदक. माझ्या मुलींना ड्रायफ्रुट्स प्रत्येक ह्याच्यात चालतात. पुन्हा तेच, मुलींना ड्रायफ्रुट्स आवडतात म्हणून ड्रायफ्रूट, खोबरं आणि मग गोडासाठी काही गुळ की नाही, साखर. स्पर्धेतल्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016. नाशिककरांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपल्या स्पर्धेला. खूप चांगले चांगले वेगळे वेगळे मोदक आम्हाला इथे ट्राय करायला मिळालेले आहेत. आणि आता परीक्षकांचा निकाल लावून झालेला आहे, तो माझ्या हातात आहे. मला माहिती आहे सगळ्यांना खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे, त्यामुळे मी आता फार तुमची उत्सुकता ताणून धरत नाही. मी लगेचच आपला निकाल जाहीर करते. आता तृतीय क्रमांक आहे नेहा खरे. जोरदार टाळ्या. आणि आपले प्रायोजक गोवर्धन घी यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर मिळते. आणि आता दुसरा क्रमांक आहे भाग्यश्री शिंत्रे. जोरदार टाळ्या.
आणि आता प्रथम क्रमांक श्रुतिका बेलगावकर. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. आजच्या या स्पर्धेत 2 उत्तेजनार्थ बक्षिसं आपण ठेवलेली आहेत. म्हणूनच आपले जे सहप्रायोजक आहेत कुचिना किचन सोल्युशन्स यांच्याकडनं त्यांना एक गिफ्ट वाउचर मिळणार आहे. जोरदार टाळ्या. कुचिना किचन सोल्युशन्स यांच्याकडनं प्रत्येकीला एक गिफ्ट वाउचर मिळणार आहे. जोरदार टाळ्या. एबीपी माझानी त्यांना सगळ्यांना एक छोटी छोटी भेटवस्तू दिलेली आहे. जोरदार टाळ्या एकदा एबीपी माझासाठी. आजच्या या स्पर्धेतनं आपल्याला 3 फायनलिस्ट मिळाले. म्हणजे आता मुंबईतनं 3 फायनलिस्ट, पुण्यातनं 3 फायनलिस्ट आणि आज नाशिकमधनं 3 फायनलिस्ट असे सगळे पुढच्या फेरीत दाखल होणार आहेत. आणि पुढच्या फेरीत विष्णू मनोहरांच्या समोर प्रत्यक्ष या सगळ्या फायनलिस्टना मोदक बनवून दाखवायचे आणि त्यातून स्वतः विष्णूजी 3 विनर निवडणार आहेत ज्यांना महामोदकाला हातभार लावण्याची संधी मिळणार आहे. तेव्हा हा कार्यक्रम नक्की पहा ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016.